तुमच्याकडे पण अशा शिळ्या चपात्या उरतात का? आणि शिळ्या चपात्या खायच्या म्हणले, की सगळेजण "नको, नाही, मला आवडत नाही" अशी उत्तरं तुम्हाला पण देतात का? तर आमच्याही घरी अगदी असंच होतं. मग ह्या शिळ्या चपात्यांचं करायचं काय? आई तरी किती खाणार किंवा आपण तरी एकटे ह्या चपात्या किती खाणार? मग बनवायची अशी मस्त आणि भन्नाट रेसिपी जी कुणाला कळणार पण नाही आणि जेव्हा तुम्ही त्यांना खायला द्याल ना, तेव्हा सगळेजण तुमच्याकडे आवडीनं आणि आनंदाने ही रेसिपी मागून खातील आणि त्यांना कळतही नाही, की ह्यामध्ये शिळ्या चपात्यांचा वापर केलाय. चला तर मग आजची रेसिपी बनवूया. तर त्यासाठी 2 चपात्यांचा मी घेतलेला आहे आणि त्याचा टाईट असा रोल बनवून घ्यायचा. आता व्हिडिओमध्ये दिसतं ना, तर अगदी त्या पद्धतीनं हा रोल जो आहे तो कट करून घ्यायचा. आता चपात्या कट करताना मी काय केलं, तर अगदी पातळ अशा पद्धतीने ह्या कट करून घेतल्या. पातळ का करायच्या हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगेनच. फक्त ह्या चपात्या आहेत ना, त्या कट करताना एक साइजमध्ये त्या कट केल्या, की रेसिपी दिसायलाही आणि खायलाही खूप छान लागते. आता ही रेसिपी कुणी-कुणी खाऊ शकतं, तर लहानांपासून मोठे ना सगळे आवडीने आणि आनंदाने खाऊ शकतात अशी ही रेसिपी आहे. जेव्हा-जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल आणि त्यांना सांगाल, की ह्यामध्ये शिळ्या चपात्या आहेत, तर ते मुद्दामून तुमच्याकडे शिळ्या चपात्या उरवतील आणि अशी रेसिपी करायचा हट्ट करतील ह्याची मला 100% खात्री आहे. तुम्ही तुमच्या घरात उरलेल्या शिळ्या चपात्यांचं काय करता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका हं. आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पोहोचलेले आहेत. तर संपूर्ण जो चपातीचा रोल आहे तो बघा मी अगदी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. 2 चपात्यांची पण ही रेसिपी खूप जास्ती होते, पण करताना ती पटकन संपते पण. त्यामुळे नक्की तुम्ही जास्त चपात्यांची ही रेसिपी बनवू शकता. तर सगळ्या चपात्या बघा माझ्या कट करून झाल्या. आता मी तुम्हाला दाखवते, की ते किती लांबसडक अशा चपात्या आपल्या कट झाल्यात. अगदी छानपैकी मोठ्या-मोठ्या अशा नूडल्ससारख्या दिसणाऱ्या आपल्या चपात्या तयार झालेल्या आहेत. खूप छान चपात्या दिसतायत. तुम्हाला हव्या तर तुम्ही अशा अखंड ठेवू शकता किंवा तुम्ही हवं तर ना एकामध्ये 2 पण करू शकता. तर तुम्हाला एवढा मोठा आकार नको असेल तर. तुमच्या पूर्ण आवडीवरती तुम्ही कशा आकारामध्ये ह्या ठेवू शकता. आता ह्या चपात्या कट करून झाल्या तर आपण लगेचच पुढची कृती करूया. तर त्यासाठी गॅसवरती बघा मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस अगदी मध्यम करायचा. कारण तेल जर तुम्ही जास्त एकदम कडक तापवून घ्याल आणि गॅस पण मोठा ठेवाल तर रेसिपी लगेचच करपण्याची शक्यता असते. आता गॅस मध्यम केला आणि त्यामध्ये आपण ह्या कट करून घेतलेल्या लांबसर कशा चपात्या तळून घेणार आहोत. तर आज आपण ना मस्तपैकी चपातीचे कुरकुरे बनवतोय. चपातीचे कुरकुरे हे नाव किती युनिक आहे ना, पण हे खाताना ना अगदी कुरकुऱ्यासारखे राहतात. ही रेसिपी तुम्ही एका दिवसात संपवा, आठवड्याभरात संपवा. ही रेसिपी 100% शेवटपर्यंत कुरकुरीतच राहणार. आता गॅस मध्यम केल्याने आलटून-पालटून आपण आता ह्या चपात्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत तळून घेणार आहोत. आता जेव्हा आपण ह्या चपात्या तेलामध्ये सोडतो ना, तेव्हा त्या पटकन लगेच हलवायच्या नाहीत. एका बाजूला छान होऊ द्यायच्या. थोडासा आकार आणि थोडासा घट्टपणा आला, की मग ह्या पलटून घ्यायच्या. त्यामुळं काय होतं, अगदी मस्त असं चपात्या तळल्या जातात. आता बऱ्याच जणांना माझी आई काय करायची, मी लहान असताना, तर चपात्या ना थोड्या त्रिकोणी आकारामध्ये कट करायची आणि त्या मस्तपैकी फ्राय करून ठेवायची. मग आम्ही चहामधून ना चपाती बुडवून खायचो. अगदी खारीसारखी टेस्ट लागायची. घरच्या घरची खारीही व्हायची आणि शिळ्या चपात्याही संपायच्या. आठवडाभर दणकून द्यायचो आम्ही त्यावर. पण आता माझ्या घरी काय होतं, की शिळ्या चपात्या म्हणल्या, की माझा नवरा तर अजिबात तो खायला तयार होत नाही. अशा वेळी मी काय करायचं, म्हटलं चला ही जुगाडू रेसिपी बनवूयात आणि त्याला खायला देऊयात. त्याला कळतंय का? त्याला अजिबात कळलं नाही. तो पुन्हा-पुन्हा हट्ट करतो, की रेसिपी बनव ना गं, कुरकुरे बनव ना गं. पण त्याला माहीत नाही, की ही आम्ही शिळ्या चपात्यापासून बनवते. तर त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा. मस्त रंग आलाय, आता ह्या चपात्या काढून घेऊयात. आता आणखीन सगळ्या ज्या चपात्या होत्या, त्या पण मी अशाच तळून घेते. चपात्या तळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गॅस अजिबात फार मोठा करू नका. मध्यम गॅसवरती चपात्या तळून घ्या, म्हणजे त्या सगळ्या चपात्या अगदी कुरकुरीत होतील. तर लहान मुलांना तो तुम्ही डब्यातून किंवा चहासोबत खायला चपातीचे कुरकुरे म्हणून द्याल ना, त्यांनाही अजब वाटेल, की चपातीचे कुरकुरे कसे लागतील, पण खाल्ल्यानंतर मात्र ते पुन्हा-पुन्हा मागतील. आता ह्या चपात्या तर तुम्ही नुसत्या पण खाऊ शकता. जसं की आपण चपात्याचा चिवडा बनवतो. ह्याआधी मी तुम्हाला चपातीचे मंचुरियन पण दाखवले होते. मला सगळ्यांनी कमेंट केलं, की "ताई तू इतक्या युनिक आणि इतक्या वेगळ्या रेसिपी कुठून आणतेस?" तर मी नेहमी अशा वेगवेगळ्या रेसिपी माझ्या घरी ट्राय करून बघते आणि जर त्या छान वाटल्या, चांगल्या सगळ्यांना आवडल्या, तर त्या तुमच्यासोबत पण नक्की शेअर करत असते. तुमच्याकडे पण जर अशी काही युनिक रेसिपी असेल, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता मस्त बघा सगळ्या चपात्या माझ्या छान अशा कुरकुरीत तयार झाल्यात आणि रंग पण बघा अगदी मस्त आला. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तेल निथळून घालायचा. आता चपाती म्हटलं की थोडंसं जास्त तेल राहतं. त्यामुळे चपात्या तळून झाल्या की टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या. जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते पूर्णपणे कमी होऊन जातं. तर आपले चपातीचे कुरकुरे बघा मस्त तयार झालेत. ह्याचा आवाजही मी तुम्हाला ऐकवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की हे किती कुरकुरीत झालेत. खाताना मस्त चहासोबत खा, अधेमध्ये खा, कसंही खा, मात्र हे अगदी पटकन संपतील याची मला 100% खात्री आहे. आता ना वरून ना हे असंच खाण्यापेक्षा ना आपण वरून थोडेसे मसाले वगैरे पण स्प्रिंकल करू शकतो जेणेकरून ती रेसिपी खायला पण खूप मस्त वाटते.
यामध्ये थोडंसं लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला घातलाय, जेणेकरून तो मस्त चटपटीत पण चवेल. छानपैकी हे टॉस करून सगळा मसाला लावून घ्यायचा. मी जास्तीचा मसाला वापरत नाही, कारण फार मसाला झाला तर चपातीची चव येत नाही. मस्त कुरकुरीत असे छान आपले चपातीचे कुरकुरे तयार झाले. गरम-गरम चहासोबत साइड डिश म्हणून खा किंवा आदल्या-मधल्या नक्की खा. आजची रेसिपी कशी वाटते ते कळवायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.